श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशम सच्चिदानंदम वासुदेवम रजप्रियम धर्मसंस्थापकम वीरम कृष्णम वंदे जगद्गुरुम. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनुपाख्यान हे पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण गंगेने शांतनूला त्याचा पुत्र दिला इथपर्यंत गोष्ट वाचली. आता ती कथा आपण पुढे वाचूया. वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे गंगेची अनुमती मिळाल्यावर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान असलेल्या आपल्या पुत्राला बरोबर घेऊन शांतनू आपल्या नगराकडे गेला. इंद्राच्या नगरीप्रमाणे शोभिवंत असलेल्या आपल्या नगरीमध्ये जाऊन आपल्या सर्व आकांक्षा परिपूर्ण झाल्या आणि आपण कृतार्थ झालो असे त्याला वाटले. नंतर काही काळाने पौरव वंशातील पुरुषांना अभय प्राप्त करून देणाऱ्या आपल्या त्या महात्म्या गुणी पुत्राने आपल्या मागून राज्य चालवावे या हेतूने शांतनूने त्याला युवराज पदावर अभिषेक केला. शांतनूच्या त्या यशवंत पुत्राने सुद्धा पुरुवंशातील लोकांचे, आपल्या पित्याचे आणि अखिल राष्ट्राचे आपल्या उत्कृष्ट चारित्र्याने रंजन केले. अशा प्रकारे आपल्या पुत्राबरोबर म्हणजेच देवव्रताबरोबर रमलेला तो महापराक्रमी राजा शांतनू 4 वर्षे नगरीत नांदला. एकदा यमुनेच्या तीरावर असलेल्या एका वनामध्ये तो गेला असता ज्याचे वर्णन करता येणार नाही असा अनुपम सुवास त्याला आला. हा सुवास कोठून येत असावा याचा शोध घेण्याच्या विचाराने तो आजूबाजूला बराच हिंडला. तेवढ्यात दिव्यरूप असलेली धीवराची एक कन्या त्याच्या दृष्टीस पडली. ती नीलनयना कन्या पाहिल्याबरोबर राजाने तिला विचारले, हे लज्जावती, तू कोणाची कोण आहेस आणि काय करायचे तुझ्या मनात आहे? यावर ती म्हणाली, मी धीवर कन्या आहे आणि धीवरांचा प्रमुख असलेल्या माझ्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे लोकांच्याकडून काहीही न घेता या होडीतून त्यांना पलीकडे नेण्याचे काम मी करीत असते. आपले कल्याण असो. सौंदर्य, माधुर्य आणि सुगंध या गुणांनी संपन्न असलेल्या त्या देवरूपिणी धीवर कन्येकडे पाहताच शांतनू तिच्यावर लुब्ध झाला. नंतर लगेच तो तिच्या पित्याकडे गेला आणि त्याने तिला त्याच्याजवळ मागणी घातली आणि स्वतःच्या मनाचे समाधान व्हावे म्हणून त्याने तिच्या पित्याजवळ तिची सारी चौकशीही केली. यावर तो धीवरराज राजाला उलट म्हणाला, ही सौंदर्यवती कन्या जन्माला आली तेव्हाच कोणातरी योग्य वराला ती द्यावयाची असा माझा निश्चय झाला होता. पण हे राजा, माझ्या मनातली एक इच्छा आहे, तेवढी तू समजावून घे. ही आपली धर्मपत्नी व्हावी असे जर तुला वाटत असेल तर माझी एक अट आहे. तू सत्यवचनी आहेस हे मला माहीत आहे. सत्याला स्मरून माझ्या अटीचे तू पालन कर. हे राजा, ही माझी कन्या एका अटीवरच मी तुला देत आहे. हिच्यासाठी तुझ्यासारखा दुसरा व कोठेही आणि कधीही मिळावयाचा नाही. शांतनू म्हणाला, हे धीवरा, तुझी अट कोणती ते निश्चित समजल्यावरच काय ते मी ठरवीन. तुझी अट मान्य करण्यासारखी असेल तर मी अवश्य मान्य करीन. ती जर मान्य करण्यासारखी नसेल तर मी मुळीच मान्य करणार नाही. धीवर म्हणाला, हे राजा, हिच्यापासून तुला जो पुत्र होईल त्यालाच तुझ्यानंतर राज्याभिषेक झाला पाहिजे. अन्य कोणालाही होता कामा नये. वैशंपायन म्हणाले, शांतनू जरी विलक्षण मदन संतप्त झाला होता तरी धीवराची ती अट मान्य करावी असे त्याचे मन त्याला सांगेना.
पण मदनाने त्याची सारी विचारशक्ती हिरावून घेतल्यामुळे त्या धीवर कन्येचेच विचार त्याच्या मनात एकसारखे घोळत राहिले आणि त्याच अवस्थेत तो हस्तिनापुराकडे परत गेला. एकदा शांतनू कमालीचा खिन्न होऊन अगदी शांत बसलेला असताना त्याचा पुत्र देवव्रत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, प्रत्येक बाबतीत आपले कुशल आहे, सर्व राजे आपल्या अंकित आहेत, असे असता आपण सतत इतके दुःखी कष्टी का बरे आहात? कोणत्या तरी गोष्टीचे आपण चिंतन करीत आहात असे दिसते. माझ्याबरोबर आपण एकही शब्द बोलत नाही. घोड्यावर बसून आपण कोठेही बाहेर जात नाही. आपली कांती म्लान झाली आहे. आपण फिकट दिसत आहात आणि आपण सुकून गेला आहात. आपल्याला काय होत आहे ते जाणून घेण्याची माझी इच्छा आहे, म्हणजे त्यावर एखादा इलाज मला करता येईल. देवव्रत असे म्हणाल्यावर शांतनू उलट म्हणाला, वत्सा, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. हे भरत कुलोत्पन्ना, आपल्या या महान कुळामध्ये तूच एक पुत्र आता आहेस आणि तू तर नित्य हातात शस्त्र धारण करून पराक्रमाची कृत्ये करण्यात मग्न असतोस. जगाच्या नश्वरतेचा विचार मनात आल्याबरोबर मी खिन्न होतो. गांगेय देवव्रता, दुर्दैवाने जर तू या जगातून नाहीसा झालास तर आपल्या कुळाचा साराच प्रपंच आटोपला. तू मला एकटाच पुत्र आहेस, पण 100 पुत्रांपेक्षा तू श्रेष्ठ आहेस, यात कसलीही शंका नाही. पुन्हा विवाह करण्याचे माझ्या मनात आले आहे, ते काही विनाकारण नाही. आपला वंश खंडित होऊ नये एवढ्यासाठीच पुन्हा विवाह करावयाचे मी ठरविले आहे. तुझे काहीही बरे वाईट होऊ नये असे मला नित्य वाटत असते, पण एकच पुत्र असणे म्हणजे निपुत्रिक असल्यासारखेच आहे, असे धर्मशास्त्रवेत्ते म्हणतात. अग्निहोत्र, वेद आणि शिष्य प्रविष्यद्वारा विद्येचा प्रसार या साऱ्या गोष्टी स्पृहणीय असल्या तरी त्यांची योग्यता अपत्याच्या 16व्या अंशा इतकीही नाही. संततीचे हे श्रेय साधनत्व ज्याप्रमाणे मनुष्य जातीमध्ये आहे त्याचप्रमाणेच सर्व प्राणी मात्रातही आहे. हे प्रज्ञावंता, अपत्य हे कल्याणाचे साधन होय, याविषयी माझ्या मनात कसलाही संशय नाही. पुराणांना आणि देवतांना आधारभूत असलेले या संदर्भातील श्रुतिवचन त्रिकालबाधित आहे. देवव्रता, तू तर असा शूर आहेस, पण उतावळ्या स्वभावाचा आहेस आणि शस्त्र हातात धारण करून तू नित्य हिंडत असतोस, म्हणून रणभूमी व्यतिरिक्त अन्य कोठेही तुझे निधन होणे शक्य नाही. आणि या साऱ्या परिस्थितीमुळे मी मोठ्या अडचणीत सापडलो आहे. तुझ्या आयुष्याची दोरी तुटली तर पुढे काय होईल? देवव्रता, माझ्या व्यथेचे कारण मी तुला इत्थंभूत सांगितले आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.